मिळाला नसेल तरी आईचा दर्जा मात्र यशोदेकडे आहे. पण जिथं जनाबाई धन्यता देतात तरी पण यशोदेनं पाठीमागं पाय ओढले. त्या डोहात यशोदाई साहेबांनी उडी टाकली नाही. चला त्याच्या थोडस मागे या. रात्रीच्या समयाला भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. सुपात भगवंताला ठेवलं. उचलीला कमळापती आपल्याला ज्ञात आहे. काल्याच्या कीर्तनात भागवतात आपण बऱ्यापैकी ऐकलं असेल. ज्या वेळेला वसुदेवाच्या डोक्यावर कृष्ण आहे त्यावेळेला बऱ्यापैकी शोक केला पण प्राण नाही सोडला. 6 मारलेत तरी प्राण नाही सुटला. आता हा नेऊन लपवायचा आहे तरी प्राण नाही सुटला. बघा आता पाठीमाग कृतात्रेतायुगात जा. ज्या वेळेला आपला स्वतःचा मुलगा 14 वर्षाकरता वनवासात बिना चप्पलचा जात आहे त्यावेळेला देवकी आईसाहेबांनी कौशल्या आईसाहेबांनी इतका शोक केला म्हणे दगडाच्या भिंती पाजरत होत्या. असं रामायण सांगते. झाडाच्या पानाच्या देठातून पाणी पडायचं. बुंथे रडायचे, गायी रडायच्या, पशुपक्षी रडायचे. प्रभू रामचंद्र वनाला जात असताना अयोध्येतली एक ना एक व्यक्ती रडू लागली. कौशल्या आईसाहेब किती रडत असतील, खूप रडल्या पण प्राण नाही सोडला. ऐका शबरीचा अधिकार किती मोठा होता. ज्या वेळेला मतंग नावाच्या साधूची सेवा केली इथपर्यंत आलतो आपण मगाशी आणि या सेवेच्या पुण्याईने आशीर्वाद प्राप्त झाला. शबरी तुला एक ना एक दिवस पंढरपुरातला मालक भेटन. साधूचा आशीर्वाद येतो. आणि शबरी सारखं चिंतन करत होती. त्या दिवशी जगाचे मालक तिच्या आश्रमावर आले. शबरीची लहानशी कुटिया होती. त्या कुटियामध्ये शबरीने एक स्फटिकाची शिळा ठेवली होती. रात्र शबरी राम म्हणू हातानं त्या शिळेला अशी चोळायची. दगडान नाही, नुसत्या हातानं. शबरीच्या हाताला सालटे राहिले नव्हते. सारखी अशी त्याला हे करायची. ती त्वचा इतकी गुळगुळीत झालती, काचेला लाजविली इतकी गुळगुळीत. कारण तिने विचार केला ज्या दिवशी माझा जगाचा बाप मला भेटायला येईल त्या दिवशी या गुळगुळीत स्फटिकाच्या शिळेवर मी त्याला बसवील. आणि भगवान तिथे बसले. शबरीने विचार केला कोणाच्या नययोगी याच्या ध्याना किंवा नाना साधनाच्या केल्या खटापटा तरी स्वप्नात नाही. काही लोकांच्या चुंबळी वळल्या तरी अजून त्यांच्या स्वप्नात नाही. कोणी लोखंडाचे चेने खाल्लेत, एका पायाने उभं राहून तपश्चर्या केली, अष्टांग योग साधना केल्यात तरी पण देव स्वप्नात नाही. आणि एक सामान्य कुळात जन्माला आलेली मी, भिल्लाच्या कुळात जन्माला आलेली मी शबरी, लावरं चित्र सशर अंडुकर धरणाऱ्याच्या कुळातली मी शबरी. आणि माझ्या करता विटेवरच्या मालकाने जगदानंद कंद जगतपती भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने आपल्या करता वेळ काढून यावा. आपण त्याची पाद्यपूजा करायला पाहिजे. रोज शबरी फुलं रोजची रोज आणायची. रोजची रोज शबरी ज्या काळात जी फळं असतील ती फळं आणायची. योग असा होता. मला असं वाटतं प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमावर गेले त्यावेळेला बोरी पिकलेल्या होत्या. बोर फक्त चुकीच्या वेळेला पिकली. ती कधी माहितीये का? राजा परीक्षितीला ज्या वेळेला सर्पदंश होणार होता त्यावेळेला बोर मात्र चुकीच्या काळात पिकवायला लावली तक्षक नावाच्या सर्पानं आणि ती फळं आणली. पुराणाच्या भाषेमध्ये बोराला बद्री फळ म्हणतात. शास्त्राच्या पुराणाच्या वेदाच्या भाषेत बोर नावाच्या फळाला, बोरीच्या झाडाला फळाला बद्री फळ म्हणतात. बद्री फळ. त्यासाठी आपण ओळी सुद्धा वाचली माग. ये माशी बद्री फळ कैसे पिकत. ये म्हणजे रिकामी जागा सांगितली. ते महिना घरी गेल्या भरा तुम्ही विडाला या काळामध्ये हे बद्री फळ कसं फुटेल त्यावेळेला पत्री एरवी नाही. मला वाटतं दिवाळीचे दिवे पाहिले असं म्हणायचे माझ्या लहानपणी. दिवाळीचे दिवे पाहिले की बोरी तिथून पुढे पिकायला सुरुवात होत असतात. आणि मग ती बोरं शबरीने असे आणायचे. पण बोरं गोड आहेत का कसे पाहण्यासाठी दाताने टोकरायची. बोराचा जो गोड असेल ते बोर द्रोणात ठेवायचं. असं वरून तर कळणार नव्हतं. भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला आले त्यावेळेला शिळेवर बसले. एकीकडे लक्ष्मणजीला ठेवलं आणि शबरीनं सांगितलं थकून आलात, पाय तर बाहेर धुतलेलेच होते, आता तुम्ही फलार करा. आणि दोघायला 2 द्रोण दिले. प्रभू रामचंद्राने एक द्रोण फस्त केला, खाऊन टाकला. पण लक्ष्मण काहीतरी निमित्तानं पर्णकुटीच्या बाहेर आले. त्यांनी विचार केला आमच्या दादाला कळतच नाही काही. ह्या बाईनं दातानं टोकरलेली फळं आमचे दादा खाते, दादाला काही डोकं आहे की नाही असं नसतील म्हणले. ते कसं कळत नसावं आमच्या दादाला. कोण शबरी? हिनं दात घासले असतील का? हिला पेस्ट होतं का? ब्रश होता का? काय होतं हिला? बघा ही जंगलात राहती आणि हिनं दातानं शिवाय भिल्लाची पोरगी लावर चित्र सज्ज धरणाऱ्याच्या कुळातली आणि हिचे दात लागलेले बोर आहेत. प्रत्येक बोराला असा टवका लागलेला दाताचा. आणि दादानं खाल्ली. ते लक्ष्मणजीने विचार केला दादानं काही खाऊ द्याकडे पण आपण नाही खायचं. द्रोण भिरकावला दादासाहेब.
तो एका पर्वतावर पडला. त्या पर्वताला त्यावेळेसपासून नाव पडलं द्रोणागिरी. त्याचं नाव वेगळं आहे बरं का, वेगळं नाव आहे. शोधा घरी गेल्यावर शोधा, देव तुमचं चांगलं करेल. या भारत देशातला पर्वत येतो. विठाला द्रोणागिरी नाव पडलं. महाराज द्रोण फेकलेला आतल्याला कळाला. आतला कोण? पंढरपुरातला मालक. आणि त्याच वेळेला अंतःकरणातून एक शब्द टाकला, लखन माझ्या निष्ठावंत भक्ताच्या प्रसादाचा अपमान केलास. हिनं फेकलेली बोरच एके दिवशी तुला मरणात वाचवतील. शबरीनं फेकून दिला जो द्रोण होता का, या बोराच्या आठवड्यापासून 4 वनस्पती जन्माला आल्या आणि लक्ष्मणाला शक्ती लागल्या, त्याच वनस्पती बिळात टाकल्या आणि तिथून लक्ष्मण वाचले. काय ताकद असती. भक्ताचा अपमान शेषानं केलेला सुद्धा सहन झाला नाही, तर तुम्ही आम्ही कशाला येडवणी करायचं. उठाला आणि मग ही फलार वगैरे सगळं झाला. भगवान म्हणले मी आता निघतो. शबरीनं सांगितलं देवा आलात, माझ्या पर्णकुटियाचं स्वर्ग झालं, त्याबद्दल काही दुमत नाही देवा, पण एक विचारू का, तुम्ही या पर्णकुटीत आहेत म्हणून या पर्णकुटीचं स्वर्ग आहे आणि तुम्ही पर्णकुटीच्या बाहेर गेलात की पर्णकुटी मसनवाट आहे. मग शबरीनं गजानन असा निर्णय केला, स्वर्गात मरण्यापेक्षा मसनवाट्यात कशाला मरायचं. देव ज्या पर्णकुटीत आहे त्या पर्णकुटीत प्राण सोडला की आपण वैकुंठात गेलो तर असं लक्षात घ्यायचं. आपण वैकुंठात गेलो तर असं लक्षात घ्यायचं. आणि हा जगाचा बाप ह्या झोपड्यातून बाजूला सरकला की आपण मसनवाट्यात समजायचं. मग भगवंताला सांगितलं मला तुमची एकदा पाद्यपूजा करू द्या. आणि भगवंताच्या पायावर पाणी कोणतं टाकावं. तिच्याकडे 2-3 मडके भरलेले होते. एका मडक्यात हात घातला पाणी थंड होतं, दुसऱ्यात घातलं ते पुन्हा जास्त थंड होतं, दुसऱ्यात घातला ते रात्रीचं शिळं पाणी होतं, जास्त थंड होतं. आणि तिने विचार केला भगवान चलत आलेत आणि चालून आलेला माणूस थकलेला असतोय. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे का, तो शेतातून आला की हिवाळ्यात गरम पाणी करून देते. वाक्य नीट ऐका. ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली का, नवऱ्यानं इळभर उसात काम करू द्या, कुठं करू द्या, थकून जातं का नाही ते, पण गरम पाण्याने हातपाय धुतले की शिनाडा जातोय. पण हे गरम पाणी करून देण्यासाठी बायको धोरणात लागन ना. धोरणाच्या बाजूचे तिचे दुर्णाचे टाचे तुटले होती कशाची विचार करते. त्याच्यासाठी बायको धोरणात असावा. आणि ज्याच्या जीवनात बायको धोरणात आहे का त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. ज्याच्या जीवनात बायको धोरणात नाही का त्याचा बांगला असला तरी म्हणायचं मी मसनवाट्यात आहे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मी नेहमी सांगत असतो, पाडून देणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं. पाडून देणाऱ्या घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी रानात गेलेलं बरं. शिडी करणाऱ्या घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी. शिडी करणार घोडी कळती का तुम्हाला? तुम्हाला कळत नाही हो म्हणू नका. मालक बसल्याच्या नंतर पुढचे पाय उचली ती आणि मालकाला पाठाडाव पाडून देती आणि ती बी त्याच्या अंगावर पाठ ढोपर टाकी ती. हिला शिडी करणार घोडी म्हणते. मग अशा घोडीवर बसण्यापेक्षा रानात पायी पायी गेलेलं बरं. आणि वेळेला सोय न करणाऱ्या बायकोपेक्षा अंगाला काव लावून रामदेव बाबाच्या आश्रमात गेलेलं बरं. म्हणून जुन्या लोकांनी बापसाहेब मालकाचं कीर्तन ऐकलं असेल. जुने लोक असतील इथं कोणी जुनाट, त्यांच्या पॅन्टेवाल्यांना काय येडवाणी करू जुन्या लोकांनी, कारण मलाच नाही ऐकायला भेटलं तर यायनं कशाला येडवाणी करायचं. तर बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला ना अवकुसळ बायको शिरान का भाला. मी नव्हतो म्हणे बापसाहेब मालक म्हणायचे. मी नाही. संसारात जर पत्नी धोरणात असेल तर छान समजायचं, अहो काम तर कोणालाही करावं लागेल. काम कोणाला करावं लागते. मंत्रीपद भोगणाऱ्याला 2-2 महिने भाकरी भेटत नाहीत, त्याच्या पॅन्टी ढिल्या होत्या प्रचाराच्या काळात. इतकं सुख थोडं जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ज्याच्या जाग्यावर जो तो बेजारच असतो. माणसं म्हणते त्याचं लय भलं, जाऊन पाय ना. काय नसतं भलं, जो तो प्रत्येक आपोआपल्या जागेवर ज्याच्या परीने तो बेजार असतो, त्याबद्दल काहीच नाही. जया अंगी मोठे ज्याच्या त्याच्या परीने ज्याला त्याला भारा असतोय. घोडा हातीला म्हणलं तू लय मजा आहे,
घोडा हत्तीला म्हणलं तुही लय मजा आहे. ते म्हणला हत्ती म्हणला मी म्हणतो तुही मजा आहे. काय बोलू तू म्हणला. घोडं म्हणलं तुझ्या बी एकच राजा बसायला आणि माझ्या बी एकच प्रधान बसायला. मग तू एवढा माझ्या 20 पटीनं मोठा आहेस तरी एकाच वजन घ्यालास आणि मी तुझ्यापेक्षा 20 पटीनं लहान आहे तरी एकाच वजन घ्यालो. तर हत्ती म्हणला मयावजी आंबारी ठुली का ती 19 माणसाच्या वजनाची ती लाकडाची आंबारी होती का तिचं वजन 19 माणसा इतकं होतं. तो घोड्याला अक्कल आली घोड्याला. अरे जाऊ दे गडे हे आपलंच बरं आहे आपल्यावर एकच बसायला नुसता खोगीरच टाकलेला आहे. याच्यावर आंबारी आंबारीवर आबदागिरी काय ते विचारूच नका. मग ते सगळा थाट हे अशी गाडी चालली की हे दोघं पळतच येत होते माझ्या दर्शनात. अजूनही येते तर एक दिवशी चला म्हणलं कीर्तनाला आता पुन्हा लांबून दर्शन घेते तर लग म्हणते. हे दोघ जण हे काना आणि छोटे हे दोघं यायला बसून नेले. एक दिवशी मला वाटतं मी ड्रायव्हर दोघंच होतो त्या दिवशी. आम्ही तिकडे खाली गेलो त्याला वाईला गेलो. तर गेलो तर आम्ही सकाळी आंघोळी झाल्या यायनं इतकले पोहे खाल्ले. तिथे गेल्यावर यायच्या पुढं काजूच्या पराती होत्या. आता असे कसकानी ते बैलाचे दात बाटूक खाल्ल्यावर कसे इकळत येत वल्ल बाटकानं दात कशी इकळत येत. तर हे खाईने गेले. तर मी वाटान म्हणला अरे काना. ते म्हणला काय खा झोपच नाही. पुन्हा आता गव्हाण दिसायला म्हणला कॉन येतात घरी. घरून फोन आला कवाशी आले तर तेव्हा आम्ही तेलगावला होतो. म्हणलं मुकाट्या बस 10:30 घरी जात नाहीत. म्हणलं आता काय म्हणलं खिचडी करायला लाव मंडळीला आणि काय जरशी त्याला म्हणलं 1 दिवसाचं तुमचं असे तुम्हाला मस्त दिसते बाळू येशीत फिरवतो खपक्या पाकिट घेतो कसे भेटते. अरे हत्तीला हत्ती म्हणते पण 14-19 माणसाच्या आबदागिरीचं वजन झालेलं आहे. असं असते ज्याच्या त्याच्या वंशात. पाण्यातला मासा झोप घेतो जाई त्याच्या वंशात ज्या जागेवर जाऊ का तो हकळत. सुनाला वाटतंय सासूच्या हातात केली आणि जुन्या सासायला नाद होते पहिले ते कळकटकन संदक होते ते काळे मुचूक संदक होते पहिले काळे मुचूक. आणि या सासा काही भाऊसाहेब त्याच्यात टाकायच्या आणि करदुड्याला किली गळ्यात किली अडकवायच्या. ती काळी मुचूक केली. पण या सुनाला वाटायची बाई त्या काऊनच देईनत आणि काय नसतो ते संदक लागणं म्हणून म्हातारी संदकाव बसायची मग कुलूप लावायची. आणि म्हातारी मेल्या तिकडं म्हातारीला आंघोळ घालूस तरच सुनानं संदक उघडा. काय नव्हतं जुन्या चोळ्या जुन्या नाट्या आणि लय दिवसाच्या खाली ठेवलेल्या त्या उघड्या किच घड्यावर फाटू लागल्या. म्हणली बाई मला वाटलं याच्यात मला वाटलं आत्यानं काही पैसे ठेवलेत का. अरे आत्यानं तुम्हाला जगिले हेच मोठं समज. हो आत्या मामाला घेऊन गोव्याला गेली नाही. हो आत्यानं तवा पाईपलाईनचं ढेलं इकायला लावायचं होतं आणि म्हाताऱ्याला म्हणायचं होतं चला आपण गोवा पाहायला जाऊ. तुला नाशिकला जावं लागलं असतं इटा उचलायला. त्या आत्याची कजर करजरशी नाही तर झोपीत भिताडा अंगावर पडन भिताडा सगळं ठोकावं लागेल तुला विठाला. आपल्या घरातल्या लोकांच्या जुन्या लोकांची कदर करणं याचंच नाव कीर्तन आहे. आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करणं याचंच नाव कीर्तन याचंच नाव भागवत याचंच नाव परमार्थ. दिंडीला जातू महिन्याच्या वारीला जातू एकादशी धरी तू एक कीर्तन सोडत नाही घरातल्याला नीट बोलत नाही. अशा हरामखोराच्या पापानं गाव सुद्धा घातक असते. विठाला चांगलं वागण्याला किंमत असते देखाव्याला नाही अद्याप नाही. चला शबरीनं पाद्यपूजा करायची ठरली. 3 मडक्यात पाणी एक अतिगारे मध्यम वगैरे कोणतं टाकावं. बरं आता देवाला किती वेळ बसवायचं. चूल पेटली असती दारात काटक्या होत्या पण इतका वेळ देव थांबतोय का. म्हणून शबरीने युक्तिवाद केला आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. आणि डोळ्यातून येणारं पाणी हे कोमट असते. डोळ्यातून येणारं पाणी गार कधीच येत नाही गरम गरम येते. आणि डोळ्यातल्या पाण्यानं सुभाषबा शबरीनं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे पाय धुतले. पण पाय धुतल्यावर डोळ्यातलं पाणी पांढरं पडत होतं आणि पायाला घासून लाल होत होतं. कशामुळे लाल झालं असेल तर खाली वाकून पाहिलं तर भगवंताच्या तळव्याला असे खडे गोटे काटे घासू घासू जखमा झालत्या. आणि शबरीने विचार केला देवा विश्व तुझ्या ताब्यात रे मायबापा. कोणाला घर द्यायचंय का घर देऊन घरात नाही राहू द्यायचं हे सगळं तुझ्या हातात रे देवा.
सगळं तुझ्या हातात आहे. कोणाला पाय द्यायचे, कोणाला द्यायचे नाही, किती रंगाच्या चपला द्यायच्यात, किती रंगाचे बुट द्यायचेत, कसे कसे सॉक्स द्यायचेत, का हे घालायला पायच नाही द्यायचे, हे सगळं तुझ्या हातात आहे रे देवा. आणि तू बिना चपलाचा फिरतोस परमेश्वरा. काय तुझ्या पायाची व्यथा आहे रे देवा. अरे विश्वाची सत्ता तुझ्या ताब्यात आहे आणि तू अशा परिस्थितीत. असू दे शबरी, हे पितृ आज्ञेकरता मी वनवासात जातोय, पण भगवंताच्या पायाच्या तितक्याच जखमा सहन झाल्या नाही, ती याची येणे जाणे खुंटली. आणि शबरीनं देवाच्या पायावर आपला प्राण सोडला. लक्षात घ्या, कौशल्या रडल्या, प्राण नाही सोडला. यशोदा रडल्या, प्राण नाही सोडला. देवकी रडल्या, प्राण नाही सोडला. पण लाहुर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी भगवंताच्या पायाच्या जखमा पाहिल्यावर तिनं प्राण सोडला. तिची येणे जाणे खुंटली. जागा कुठे दिली माहितीये का? गोलोकातली खुर्ची दिली. गोलोकातली खुर्ची. आता गोलोकातली खुर्ची ही कोणाला भेटत नाही. ज्याला पैशाचं स्वप्न पडलं नाही त्याला ती खुर्ची असती. आणि पैशाचं स्वप्न पडलं नाही असा महाराज आता सापडन का? लगन घोड्यावर बसलेल्याला बी पैसे लागत आहेत, आणि जे घोड्यावर बसले नाही का त्याला पैसे लागतात. घोड्यावर जे बसले नाही ते कळालं तुम्हाला? ब्रह्मचारी संन्यासी. पण त्याला पण गुतीला पंढरपुरातल्या नाही त्या सुटाली द्रव्यलोभमाया भस्मदंत छाया सर्वराजी, भस्मदंत छाया सर्वराजी. नाही दयावरी द्रव्यलोभमाया भस्मदंत छाया सर्वराजी, भस्मदंत छाया नाही त्या सुटमाया भस्मदंड छाया तरुवराची. नाही सुटले ते. आईसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दारादन. नाही सुटला. आणि याच्यातून जे सुटले होते का त्या 19 खुर्च्या, 18 खुर्च्यावर पहिली लोक होती आणि 19व्या खुर्च्यावर बाई जाऊन बसली. काय शरीर होतं शबरीचं. सजनांनो, एका फार महात्म्याचं, मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे. शबरी ज्या झाडा खालून गेली त्या झाडाला तात्काळ कळायला लागत होत्या. ऋतू कालाच नाही स्थितः तरुवरम शाखायत भेदी माल्यादिनी पुष्पाधिनी तनुगंधानी जायते. हे नैवम गांजा कसम लिखित का गिरगावच्या बाळून लिहिले. तनुगंधा अतिभय जायते. ऋतू पाहिला नाही, काल पाहिला नाही, तरुवर शाखा प्रसन्नती, तात्काळ फांद्या प्रसन्न व्हायच्या. आणि माल्याधिनी सुगंधिनी, आणि सुगंधी फुलं लागायची. तनुगंधा ती जायते. नुसत्या तिच्या त्वचेच्या सुगंधाने झाडाला फुलं लागत होते. आपल्या कापसात गेल्यावर पाते गळती. तरी म्हणतो पोरायची माय लय सुंदर दिसती. वा 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 वा. पाय पडत जाय तिच्या. मग पाय पडत जाय, पाय पडत जाय. आपलं तेवढं सौंदर्य नाही. जाऊ दे, असू द्या, काय करायचं त्याला. राहिले का झालंय पकवले राहिले का त्याच्यामुळेच हसू आले रे. हो, मला तो असं काही दाखिलं तर हसू येत नाही ना. कोणालाच येत नाही. त्याचं लग्न झालंय त्याला. हो ना, सगळेच वर खंडलेले येत. फक्त तू आता कशात मिळ नाही. तुला काय मागणं पुढं फुफुट आवडत. सध्या लग्न झाल्यावर कळतंय पक्वाद वाजीनं सोपं आहे का ती सांभाळणं सोपं आहे. विठाला मी संसारातल्या गोष्टीला हसत होत, पण बैरेवानी बैरे दोनदा हसत येत. पुढचा हसल्यावर एकदा, आणि कशामुळे हसल्यावर दोनदा. 1:21 10 मिनिटात पूर्ण विराम करू. नाही पूर्ण एक 5-4 मिनिटात एक मुद्दा सांगतो, पूर्ण विराम. मग फुलं वाटू, फुलं फेकू आणि बघ रामकृष्ण. शंकराचार्य एका साधूला भेटायला गेले. तो साधू इतका तेजस्वी महात्मा होता, एवढा तेजस्वी महात्मा की तो साधू असा पटंगणामध्ये भगवंताचं भजन करायला बसल्याच्या नंतर तितक्यापुरतीच सावली पडत होती अंगावर. सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. काय साधू असेल. वाचिता चांगल्या साधूचे चरित्र. देव चांगलं करीन तुमचं. आणि आता काय ग्रंथ वगैरे वाचायची गरज नाही. मोबाईल मध्ये सगळं आहे तुमच्या. पाहायचं काम. उलट गिरगाव करायचं नशीब साध आहे. त्याला तुमच्यासारखा मोबाईल नाही. घेईन ना मी.
माझ्याकडे पैसे नाहीत असं नाही म्हणायचं. सोन्याचं घ्यायची ताकद दिली आपल्याला देवान. गावरान तूप खाल्ल्यावर कोण म्हणायचं कुटके खाल्ले, नाही मसड मारायची का आपली. अन्न कमी नाही मला काही, पण आता ते कसं आहे 90 वर्ष लुगडं घातलं कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं आता. त्याच्यामुळे आपलं ह्याच मोबाईलवर मारायचं आता, नको आपल्याला. ए खजिन्यावर गप्प रे. ते म्हणत असतील येडच हे आधुनिक काळात त्याला मोबाईल 1000 रुपयाचा आहे असं म्हणत असतील ते बी. ज्याच्या डोक्यावर छत्र धरतो सूर्यदादा साहेब, काय असेल तो साधू. त्या साधूला भेटण्यासाठी शंकराचार्य गेले. हा काल 52-53 काळ असेल, 52-53 काळ. खर तर स्वातंत्र्यापूर्वीच सांगत राहिलं तर या शंकराचार्यांना इंग्रज सरकार सुद्धा नमस्कार करीत होतं. स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट सांगतोय. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज सरकार सुद्धा नमस्कार करायचं. नाही तर ते सालं भडवं आपल्या देवाला मानित नव्हतं, आपल्या साधू संतांना मानित नव्हतं. आपलं नशीब गोड होतं, त्याच्यामुळे ठराविक 10-5 लोक लवकर जन्माला आले. त्याच्यापैकी चंद्रशेखरजी, मदनलालजी धिंगरा, सांगता येईल पुन्हा एखाद्याचं नाव, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. हा नाही, ही तारुण्यातली मागची. हो, ही लोक जन्माला आली आणि त्या बेट्याला इथून पटकन जावं लागलं. यांनी जर 10-5 वर्ष काळ पुन्हा जन्माला यायचा घेतला असता तर बऱ्यापैकी आपली संस्थानं त्यांनी उद्ध्वस्त केली असती. कारण त्यांना देव आवडत नव्हता. त्यातली त्यात तुमची आमची देवता त्यांना आवडत नव्हती, इतकी नालायक होती ती. आपण वाचलोत त्यांच्या तडाख्यातून. आपल्यावर त्यांचं राज्य नव्हतं, आपल्याकडे निजामाचं होतं. मराठवाडा हा इंग्रजाच्या तावडीत नव्हता. पण यांच्याही तावडीतून आपल्याला मुक्त करण्यासाठी एक महात्मा जन्माला आला. सांगता येईल त्याचं नाव? सरदार वल्लभभाई पटेल. हो, एक ठराविक अनन्यसाधारण महत्व सुभाषबुवा. संतांच्या मंदिराला जितकं महत्व, देवाच्या मंदिराला जितकं महत्व, तितकं विद्येच्या मंदिराला महत्व. शाळेला सुद्धा तितकंच महत्व द्यायचं, तितकंच महत्व. याच्याकरता सांगतोय, देवाच्या आणि संतांच्या मंदिराला जितकं महत्व तितकंच शाळेच्या मंदिराला महत्व. कारण कोण्यातरी एका शाळेत गिरगावचा बाळू शिकलाय, शिकू द्या 7वी पर्यंत, पण वाचता येते ना त्याला, वाचता येते ना. म्हणून मी ग्रंथ तुमच्याच पुढे मांडतोय. हे विद्येचं मंदिर तितकंच पोषक. मला वाटतंय आजच्या यजमानानं बऱ्यापैकी शाळेसाठी एक छोटासा, शाळेमध्ये काय असेल, काय गुरुजींना त्याबद्दल लेकरांसाठी काय आणायचं असेल, शाळेमध्ये जे एखादी काही वस्तू असतील त्या वस्तूच्या अडचणी करता आजच्या रमेशराव आणि सुनीलराव यांनी आपल्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त या विद्येच्या मंदिराला सुद्धा एक आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी 5,000ची भेट त्यांनी दिलेली आहे. मला सांगायचं याच्याकरता, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपल्याला जितके महत्वाचे, तितके देश स्वातंत्र्य करणारे लोक सुद्धा तितक्याच महत्वाचे आहेत. या भारत देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं का, ही लोक सुद्धा तितक्याच महत्वाची आहेत. ती सुद्धा संतांच्या यादीत आहेत, संतांच्या यादीत आहेत. तो इंग्रज हा, त्यांचे जे काही अधिकारी होते, मला एकाचं नाव सुद्धा पाठ आहे, फार प्रभावशाली होता तो इतका विद्वान होता की देशावर दुसऱ्याच्या कसा कब्जा करायचा ही त्याची मती होती. तो कधीच कोणाच्या पुढे वाकला नव्हता भारत देशामध्ये. तो फक्त स्वामी रामांच्या पुढे वाकला होता. स्वामी राम 1949 ते 51 शंकराचार्य होते. 2 वर्ष शंकराचार्य पद होतं. इतिहास वाचा, लक्षात येईल. आणि स्वामी रामांच्या पुढे इंग्रज वाकायचे. बघता बघता ख्याती सर्वत्र दूर पसरली. पदाचा राजीनामा दिला. 52-53 गोष्ट आहे. एका अरण्यामध्ये ते पोचले. तिथे एक सुंदरसं गाव लागलं. त्या गावामध्ये बऱ्यापैकी विद्वान लोक होते. एका आचार्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला घेऊन वरी एका महात्म्याकडे गेले. ज्या महात्म्याच्या डोक्यावर सूर्यछत्र धरत होता त्या महात्म्याचं प्रचलित नाव होतं क्रोधी बाबा. क्रोधी बाबा नाव होतं. पण हा आचार्य जात नव्हता. नको म्हणे, तिथं जायचं नाही, तो आमका आहे, तो तमका आहे, तो असा आहे, तो तसा आहे, तो वाईट आहे, असं तो म्हणायचा. स्वामी रामांनी सांगितलं, मी सोबत आहे, काही काळजी करू नका तुम्ही, चला. तिथे गेल्याबरोबर
स्वामी रामांनी लोटांगण घातलं आणि क्रोधी बाबांनी मान वाकून त्यांना नमस्कार केला. अधिकारी लोक होते, अधिकारी होते. आपल्याकडे रामराम घालण्याची पद्धत आहे, शरीराला नाही आत्म्याला. हे शरीर कोणाचं काय असेल ते असू द्या, पण आतला राम हा चिरंजीव आहे. मधला जीव हा नैनन छेदंती शस्त्राने नैनंद हती पावक, हा जाळला जात नाही पळ. म्हणून मिराम तू राम, मिराम तू राम. मरेल राम राम घालीत नसतेत ना, त्याच्यातला राम निघून गेलेला असतोय. याच्याकरता त्याला राम राम नसतोय. फक्त मर नेताना म्हणायचंय राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. याच्याकरता म्हणायचं असतंय यानं गंजा माया पूजी कमी दी, पण इथं ठून गेलाय. ह्यो किती भजन केलं इतकंच सत्य ते याला वरी सोडील. म्हणून ते म्हणत असतात विठाला कारण जे राम आहे त्याची माती होत नाही. आणि याच्यातला राम, याच्यात जोपर्यंत राम आहे तोपर्यंत याला सगळ्या किमती येतात. आणि याच्यातला राम बाजूला काढला की याची माती. एखादा गावही सोन्याचं मसनवाटाही सोन्याचा, वारकरी होते, त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. गावही सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. रावणाला गावच सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरत नव्हते, खाली बोंबलत येत होते. येऊ लागती माघारे पुण्य संपल्याच्या नंतर. पण कुबेराच्या हलका नावाच्या नगरीत माणसं मेले, सोन्याच्या नगरीत मरत होते आणि मातोड्याच्या मसनवाट्यात जाळीत होते. रावणाच्या सोन्याच्या नगरीत मरत होते, मातोड्याच्या मसनवाट्यात जाळीत होते. सुदामदेवाच्या नगरीत सोन्याच्या नगरीत जळत होते आणि मसनवाटा पण सोन्याचा होता. पण शरीराचं तरी मातोडच होत होतं. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी. स्वजनाने गण गोत उपाय नाही हो चालत, सोडविना राजा देशीचा चौधरी. अनिक सोयरी भले भले कोणी सोडित नाही तिथं. स्वामी राम म्हटले वरी आले, महाराज खाली उतरले. या राम बसण्यासाठी चवळे टाकले. कशाच्या गाद्या आल्यात तिथं, विरक्त साधू. स्वामी रामांनी या सोबत आलेल्या आचार्य पंडित शास्त्री कोण असेल त्याला सांगितलं, अरे आता स्वयंपाक करायचा, आपल्याला सामुग्री पाहिजे. याला वाटलं आपल्याकडे पैसे देतील. तिथून 14 किलोमीटर खाली शहर आहे, तिथून आपल्याला किराणा आणावा लागेल. मग ते म्हणलं काय हरकत नाही, मी आणतो किराणा.